पप्पा बगर पण तोडतात मम्मी. कोलबीचं बगर पप्पानी काय सगळं करून ठेवलं तर माहिती. सांग ना तू उठा जा. काम असा करायचा की समोर बोलला पुझे बाबा तू ठेव मी करीन. आता ही कोलबी मी सोडली तर तीनच ते तोरा ना. इथे एकादशीचा उपवास करते कोण, भगर खाते कोण, तुम्ही टोपा घसून. बगर खावाला मी डॉक्टर. हा जसं कंचा डॉक्टर आहे तुला पटते त्या वस्तू खावायचं ते, तुझा मूड होईल त्याच वस्तू खावायचं, त्याचा कंचा डॉक्टर आहे. हा ना. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्सच्या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आहे एकादशी. कोणती एकादशी बघितली नाही पण एकादशी आहे. मग कमी का एकादशी. रविवारी एकादशी आली. जशी तुम्हाला माहिती आहे एकादशी बुधवारी रविवारी जास्त येते आणि मला एकट्याला एकादशी असं वाटतं मला, कारण इथे मम्मी पप्पांनी काय करत घेतले एकादशीला मच्छी. संडे स्पेशल मच्छी, पण ती नंतर आठवण आली एकादशी. आता आठवण आली ना बनवायच्या अगोदर साफ करा आणि ठेवा फ्रीजमध्ये. आता तशीच करायला लागला. आम्ही कोण करेल. मी आहो ना. आई मी आहो ना. ती तवरी मच्छी काय बघा आणलं. दुसरं मासं कुठं ते मोठं होतं ते आपण ठेवलं फ्रीज मध्ये. पप्पानी घेतलं तिकडनं. वाव पापलेट ना कोलबी. पप्पानी कोलबी मोठी आणली बघ. ही कोलबी कोणी आणले. पप्पा सुलतान ना ती पप्पानी आणली दिवंडीशी बघ. ही कवरी मोठी. ही मी नाही घेतली. 1000 रुपये औषध दिले. बाई माणसा फसवत ना बोंबील घेतले नाही बघ. पुरुष बाई फरक नाही. अरे बाजारात मच्छीवाले जास्त असतात. तिथं कॉम्पिटिशन कमी असते, जास्त असते ना. आणि आपल्याला घर बसल्या येते म्हणून ही स्वस्त, ही महाग असा. म्हणजे डिलिव्हरी चार्जेस. अच्छा, मला वाटलं डिलिव्हरी चार्जेस वगैरे लागतात का काय. बाजारात कसं ही नाही पटली लगेच ती. एक काम करा ना, ती मच्छी ठेवा फ्रीजमध्ये. आता गटारीला जावं येतील ना त्यांना त्या शिली. त्यांना नाही समजणार घे, मी सांगेन बरं. नाही आम्ही ती खाली असं सांगेन. पप्पा बगर पण तोडतात मम्मी. कोलबीचं बगर पप्पानी काय सगळं करून ठेवली तर माहिती. सांग ना तू उठा जा. काम असा करायचा की समोर बोलला पुझे बाबा तू ठेव मी करीन. आता ही कोलबी मी सोडली तर तीनच ते तोरा ना. टाकीच सोडली. नाही पण ही साईज मध्ये फरक बघा काय तुम्हाला दाखवतो. उपवास आहे माझा, मी खाणार तर नाही, फक्त मी तुम्हाला दाखवतो. ही कोलबी गटारी आहे ना. एकादशीने येवा की रविवारी सांग. गटारी बुधवारी करू ना आपण. ते काय एवढा उद्या समोर होतात तिला. पण गटारी आपली एकादशी बुधवारी रविवारी आल्यावर मजा येते. लोकांना वावर बघून पॉवर व्हील पॉवर बघायला भेटते. चला इथे पापलेट साफ केलेले आहेत. आतमध्ये ते मासे कंच मोठं ते कोलबी बोंबील वाव पापलेट ही बिर्याणीला सोडली. हा ना. ते आतमध्ये मासं ते कंच ते काल मसन बाबा ती 2 किलोचा एकच होता. हा 2 मासा. 2 किलोचा एक मासा. ते होतं मोठं होतं, भारी होतं. ते कापाच्या अगोदर दाखवायला पाहिजे होतं. मस्त मासे ते काळे मासे. काळे मासे तेलप्पा काळे माशालाच बोलतात ना. कोणी तेलप्पा बोलतात, कोणी केक बोलतात. पक्का तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून एकदा सांगा. तेलप्पा अजून काहीतरी बोलतात ना. बोंग मासे बोलतात. बोंगा मासा. हा आता आमच्याकडे पण 3 बोंगा मासे होते. अजून काहीतरी बोलतात. आता मी विसरलो. आता मी 2 बोंगे मासे घेतलेत. आमच्याकडे 3 बोंगे मासे होते पण आम्ही त्यांची लग्न करून टाकले. त्यामुळे आता 2 बोंगे मासे विकत घ्यायला लागले. ते कापून ठेवलेत है ना मम्मी. हां ओके. तर चला मच्छी साफ करून झाली. इथे धुवून झाली. ही बघा ही कोलबी. ही नाही कोलबी वेगळी वेगळी का ठेवली ती बिर्याणीला. मी कसं हे साफ का नाही केला. आतमध्ये असे तो नाही साफ केला. आतमध्ये घाण ती त्याच्या नरळली. ऐसा कैसा एखाद रह गया.
तुटली ती आजी निघली. अच्छा. ती येईन 15 लिहि बघ. असं काम तुटते ती तुटते. तुझं पप्पांसारखं का काम असा करायचं का समोर जाऊन बोलला नंतर अजून हे करायचीच आहे ना ती. ती मग तुटते बघ. थोडी थोडी राहते. मग ही वेगळी ती बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी ना. मी इसका क्या करने का. चलो लोक डबा टिफिनला वापरताना आपण त्याला वापर पाहिजे मच्छी ठेवायला. फ्रीजर मध्ये ठेवायला. यो टिफिन का नाही आणलेला. आणल्या काय बे नेवायला लागते ना. आता पंढरपूरला भाज्या का नाही नेलत्या. अच्छा. लेयर बाय लेयर आहे. आता डब्यान ठेवायचा एकच डब्यानं मग तो डबा ठेवायचा फ्रीजमध्ये. टेन्शन नाही. वेगवेगळं एक लागते ते एकच घेवायचं डबा. ऑर्गनाइज पण राहते. मग ह्यो ये का नाही ठेवशील. तो मोठा डबो. फंटूश फंटूश बोलतात फंटूश. फ्रीज मध्ये चिंबोर होते किडले का. खाल्ल्या. यांना बनवले तर रात्री. अरे आता ये का नाही ठेवशील. कोण एक डबा. अच्छा अजून आहे. म्हणजे सगळी मच्छी एक डब्यान गेली. तो एकच डबा आहे. बनव. हा तू त्याच्यावर ठेव. नाही आता असं ठेवतो असं. आई डबा चुकीचा बसला. झाली आपली मच्छी पॅक. ओके झालं आता फ्रीज मध्ये. आता ती बघ तू तिचं आता चटणी चूर. ये डब्यान का ठेवले फ्रीज मध्ये. सोडा का बर्फ करत ठेवले. सोडाच ना. अरे खाली जागा नाही. अरे देव बघ. ते चकल्यांचं पीठ पापड बनवून ठेवला. आता ऊन नाही लागत. पापडी पण नको ते फेकतो. हो आता त्याला ऊन नाही लागत. येईल की बाई. तुला माहित. कारेली भरलेली असतील बाई माझी असतं ना. गुतोरी ही बसेल की मच्छी नाही ना. नाही बसणार तो पक्की ती. कारेली कोण खात. उपास असल्यावर ठीक. बर्फ बनले त्याच. आपली उपासाला का 3 किलो कारली भरली ती. जेव्हा लागत तेव्हा तळून खायची. तर चला मित्रांनो आता एकादशी आहे. उपवास केलाय म्हटल्यावर. आणि आजचा उपवास असा झालाय ना माझा की पूर्ण दिवस काहीच नाही खाल्लं मी. फक्त पाणी पिलेलं आहे. आणि मग आता मी आणि सुयोग आमचं असं ठरलं आहे की आम्ही जातो भिवंडीच्या खाटूश्याम मंदिरात. चला आपण इथे टाईम वेस्ट नाही करत. मम्मी पप्पा गेलेत तर बसायला. मी पण जातो खाटूश्याम मंदिरात. तर चला मी आलो मंदिराच्या इथे. सुयोग आणि मी चला आपण जाऊया. इथे एकादशी आहे त्यामुळे गर्दी आहे. आपण आज जाऊया दर्शन घेऊया. चला आम्ही आलो आतमध्ये. आणि मंदिर 11 वाजता बंद होतं. आम्हाला वाटलं लेटपर्यंत चालू असेल पण 11 वाजता बंद होतं. हां पट बंद होणे वाले आहे. आपण दर्शन करून घेऊया. दर्शन हो गया तो बाहर के लिए दर्शन करिए. बढ़िया मजेदार हो गया. परिक्रमा करते हुए बाहर के लिए दर्शन करिए.
चला, आमचं दर्शन झालं. आता निघूया घरी. आम्ही थोडंसं लेट आलो आहे कारण 11 वाजता मंदिर बंद होतं आहे आणि आता बंद होणारच आहे. पब्लिक बघा, शेवटची पब्लिक धावत जाते. ॲक्च्युली लवकर येणार होतो पण हरिपाठ होता, तो हरिपाठाला होता, त्यामुळे आम्ही लेट आलो आहे. आता निघूया आपण घरी. तर चला, घरी आलो. मस्तपैकी भगर खाऊन झाली. इथे एकादशीचा उपवास करते कोण, भगर खाते कोण, तुम्ही टोपा घसून. बघा खावायला सांगितलं डॉक्टरने. हां, जसं कंचा डॉक्टर आहे, तुला पटते त्या वस्तू खावायला सांगते. तुझा मूड होईल त्याच वस्तू खावायला सांगते, तसा कंचा डॉक्टर आहे. नाही खरंच हां ना. बघा विचार म्हणजे सो मग आता याच्यानंतर पुढच्या एकादशीपासून आम्ही दोघं एकादशीचा उपवास करतो. आई रविवारनं गुरुवार सोमवारीचे रविवारनं शुक्रवार. बुधवार येते मग उपवास येऊ पण नाही मला आता. फक्त भगर खायची इच्छा झाली म्हणून काय त्याने डॉक्टरने सांगले. कसं कोण डॉक्टर, मला ते डॉक्टरचं नाव सांग. अख्खी यूट्यूब फॅमिली इचरील. कोणाला असा डॉक्टर आहे जो जर तुम्हाला चिकन खायचं असेल तर डॉक्टर तुम्हाला चिकन खायला सांगेल की हां खा तुम्ही, तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. कोणाला स्वीट खायचं असेल तर डॉक्टर सांगेल की स्वीट खा. जसं मम्मीला सांगितलं की तू नाही नाही मला भात नको खाऊ सांगले बगर का बगीचा भात का सांगले. खरंच सांगले. मग एकादशी कर ना मग. असं पण खाऊ शकता. मग आता आपण भात नाही बनवायचा, भगरच बनवायची. त्या पण भारी लागेल उलट. मग वरण आणि भगर. भगर कणाची बनलेली असते? भगर कशाने बनतात मला पण नाही माहिती. भाजी टोप घसेल मम्मी. टोपण खावायचा नसते की बोलायची बारीक असतं ना. टोपण खाल्यावर काय होते? अहो सगळं या होता म्हणून टोपण खाल्यावर काय होते? टोपांडे बोलतात. चला, थोडंसं राहिलेलं म्हणून मम्मीने आहे का चमचा मोठा आहे. चलो पण खाली त्या गोष्टी तर तुम्ही आहे खा ना. मी नाही की कॅमेरा बंद केला की खा. तू खा. कॅमेरा बंद केल्यावर खा ना मग. त्याला आमची संपली. जेवलो ना बाकी. चला, उपवासाच्या दिवशी तुम्ही मच्छी खाल तर कसं जमल? मला जमलीच नाही मच्छी दुपारी पण लागतात. चलो, उद्या जायचं आहे. गुड्डू येईल का उद्या? घेवायला जावं लागेल की येईल? ये बरं ओला करून. रॅपिडो बुक करता ये बाहेर रॅपिडो बसून. चला, पहिली नाही अजून. उद्या पहिले घरात पोच. कालच येणार होती. मग अचानक ठरलं महाबळेश्वरचं. ओके. पण मारलं नाही. काय गावला म्हणजे नाही जेवायचं भात. हां, अख्खा दिवस फक्त उपवास करतो, रात्री खावायची भगर. सकाळी कसं आहे ना, घरात 3 माणसं राहतात. पण सकाळी जेव्हा मी अचानक उठून बाहेर आलो, मी तिथून बघितलं इथे मम्मी बसलेली त्या सोफ्यावर आणि समोर राधाकृष्णाचा पार्सल होता. डोसं आणलेलं काय आणलेलं बसा. गपचूप. नवरा बायको गपचूप खाताना मला टाकून. तू 2 वाजता घालते. मग तू 11 वाजता बोल मला खाली. आम्ही 11 वाजता खाल्लं. मी 10 वाजता खाल्लं. रंग्यात पकडलं का नाही गपचूप डोसं खाते ती. किती झालं आता? कोणला आणला तर माहित नव्हता. पप्पा खाऊनच दिलं असतील. किती झालं आता? तो तुला. खाणं बरोबर. चला, भेटूया उद्या. उद्या भक्ती येणार आहे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये चिरनेरला जाताना.